चला इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मराठी भाषा भाग 1 आपण काल बघितलेला आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण भाषा म्हणजे काय आणि विद्यार्थी मित्रांनो विविध भाषेचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघितलेत। आता विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचा जो काही दुसरा क्रमांक आहे म्हणजे भाग क्रमांक 2 आहे, जो काही विद्यार्थी मित्रांनो आपण त्याची विभागणी केलेली आहे। आज आपण मराठी भाषेची निर्मिती कशी झाली आणि विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा उदयाला कशी आली, मराठी भाषेमध्ये विविध प्रकारचे व्याकरणकार होऊन गेले, ते कशा पद्धतीने कोणती पुस्तके लिहिली याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी या भाग क्रमांक 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो ही जी काही माहिती आहे इतर कोणत्याही पुस्तकामध्ये जास्त तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येत नाही। तर लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो थोड्या संकल्पना त्या ठिकाणी प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला आढळून येतात। जसे की मराठी भाषेचे शिवाजी कोण, विष्णू शास्त्री चिपळूणकर, मग तेवढंच दिलेलं आहे। मग त्यांना मराठी भाषेचे शिवाजीच का म्हणतात हे सुद्धा त्या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेले नाहीये। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातात की मराठी भाषेचे जॉन्सन कोण, त्याच्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी कोण, हे पुस्तकामध्ये दिलं जातं, परंतु विद्यार्थी मित्रांनो त्यांनाच का म्हणतात ह्याचं कारण त्या ठिकाणी दिलेलं नाहीये। तर लक्षात घ्यायचं आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फार मोठ्या प्रकारची त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला आढळून येणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला जे पुस्तकामध्ये आपण वाचतो ते प्रश्नांच्या स्वरूपातच येईल, लक्षात घ्यायचं। आता त्या सर्वांची त्या ठिकाणी समस्या या लेक्चरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील, लक्षात घ्यायचं। हा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की निर्मिती अकॅडमी नांदेड हा जो काही आपला यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना कळवा, जेणेकरून तुम्हाला ही सगळी संकीर्ण जे काही मराठीतील माहिती आहे ते तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। कारण का 10 पुस्तकं वाचून तुम्हाला ती माहिती मिळत नाही, ती मी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून ती सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। आलं का लक्षामध्ये? त्यासाठी लक्षात घ्या। आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी भाषा भाग क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा भाग क्रमांक 2 मध्ये काय असणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेची निर्मिती कशी झाली, ओके। तर लक्षात घ्यायचं आहे मराठी भाषेची निर्मिती, सगळ्यात अगोदर एक स्टेटमेंट लक्षात घ्या, मराठी भाषा ही संस्कृतोद्भव भाषा आहे। कशी आहे बरं? मराठी भाषा ही संस्कृतोद्भव भाषा आहे, ओके। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा ही संस्कृत पासून उदयाला आलेली भाषा आहे, म्हणून तिला त्या ठिकाणी काय म्हणतात बरं? मराठी भाषा ही संस्कृतोद्भव भाषा होय, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पूर्वी 2016च्या पूर्वी 2014च्या पूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारला जायचा आणि तो प्रश्न असा असायचा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असायचं हिंदी आणि या ठिकाणी असायचं पाली आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असायचं बंगाली आणि त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये असायचं या ठिकाणी संस्कृत, ओके। तर प्रश्न असा यायचा की मराठी भाषेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या भाषेपासून झाली, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पोरगोल करायचे आणि त्याचं उत्तर अगदी बरोबर यायचं, ओके। आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांचं स्वरूप बदललं तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नांचं स्वरूप, तर प्रश्नांचं स्वरूप बदललं तसं इकडे स्टेटमेंट आणि विद्यार्थी मित्रांनो संकल्पना बदलले। या ठिकाणी आता सध्याला प्रश्नाचं स्वरूप येतंय, पहिलंच ऑप्शन येतंय या ठिकाणी काय बरं? संस्कृत येतं। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येतं हिंदी
हिंदी आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इथं येतंय बंगाली आणि त्याच्यानंतर शेवटचं ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येतंय ती कोणतं बरं संस्कृत व प्राकृत। आता लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो संस्कृत व प्राकृत हे काय असणार आहे बरं तर लक्षात घ्या आता सध्याला प्रश्न अशा पद्धतीचा येतोय की मराठी भाषेची निर्मिती खालीलपैकी कोणत्या भाषेपासून झाली। ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही असे विद्यार्थी इथंच अटकतात। आलं का लक्षात। तर विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या काळाला हा संस्कृत हा पर्याय यामध्ये नसणार उत्तर। ओके तर काय आहे बरं संस्कृत व प्राकृत हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे। आलं का लक्षामध्ये। आता विद्यार्थी मित्रांनो संस्कृत व प्राकृत या भाषेंपासून काय झाले बरं मराठी भाषा तयार झाली। ओके मग संस्कृत भाषा सर्वांनाच माहिती आहे। ओके परंतु ही प्राकृत ही भाषा नेमकी कशी आहे तर प्राकृत म्हणजे तरी काय तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण संस्कृत मधून मराठीत आलेले म्हणजेच काय तत्सम मधून तद्भव झालेले अनेक शब्द आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो काही असे शब्द आहेत की संस्कृतचेच आपल्या मराठीमध्ये वापरत नाही। आलं का लक्षात। आता आपण ताई म्हणतो है ना आपण ताई अक्का अण्णा अडकिता म्हणतो है ना। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तंबाखू हा शब्द वापरतो बरोबर आहे। तंबाखू हा शब्द विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे आपण तो आपल्या मराठीमध्ये फार आदराने वापरतो है ना। मग लक्षात घ्यायचं या ठिकाणी ताई आहे अक्का आहे अण्णा आहे अडकिता आहे त्याच्यानंतर घी आहे दलाल आहे रिकाम टेकडा आहे। मग यासारखे शब्द आपण मराठीमध्ये सर्रासपणे वापरतो। तर विद्यार्थी मित्रांनो अरविंद मंगरुळकर नामक एक व्याकरणकार अरविंद मंगरुळकर ओके अरविंद मंगरुळकर यांनी त्या ठिकाणी काय केलं बरं 2009 ला काय 2009 चा जो शासन निर्णय निघाला होता त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो की मराठी ही भाषा आपल्या संस्कृत या भाषेपासूनच तयार झाली असं आपण म्हणतो। परंतु ऍपल आहे ऑफिस आहे बॉल आहे बॅट आहे यासारखे इंग्रजीने स्वरांनी युक्त असलेले ते शब्द आपण मराठीमध्ये वापरतो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितले की प्राकृत म्हणजेच काय घडलेले। ओके तर लक्षात घ्यायचं काय असणार आहे तेलुगू कानडी ओके म्हणजेच परप्रांतीय परदेशी ओके या साऱ्या भाषांमधून विद्यार्थी मित्रांनो जे शब्द आपल्या मराठीमध्ये आले ते शब्द आपण वापरतो। मग त्या सर्व भाषातील शब्दांना मिळून एक भाषेचं नाव तयार केलं ते म्हणजेच काय प्राकृत। आलं का लक्षामध्ये। म्हणून आज विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की मराठी भाषेची निर्मिती कोणत्या भाषेपासून झाली तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे बरं संस्कृत व प्राकृत या भाषेपासून झाली। ओके तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर जशी भाषा बनली ना विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे बरं इतर भाषांसोबत तिला जोडायचं आहे। ओके इतर भाषांसोबत तिची रचना करायची आहे इतर भाषांसोबत तिची तुलना करायची आहे। मग विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा कोणत्या ना कोणत्या गटामध्ये समाविष्ट करणं गरजेचं होतं। ओके तर लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दोन गट आहेत एक आहे द्रविडियन गट हा सर्वात मोठा गट आहे। त्या गटामध्ये एकूण जगातील कितीवर 74% भाषा समाविष्ट होतात। ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे तर मराठी या भाषेचा गट कोणता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी या भाषेचा गट कोणता म्हटल्याच्या नंतर इंडो आर्यन गटात मराठी भाषा समाविष्ट होते। कोणता गट आहे इंडो आर्यन गट हा गट आहे मराठी भाषेचा आणि विद्यार्थी मित्रांनो त्या गटामध्ये काय होते बरं आपली मराठी भाषा समाविष्ट होते। आलं का लक्षामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो आता मराठी भाषा तर तयार झाली ना आता मराठी भाषा तयार झाली आणि
आणि मराठी भाषा तयार झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो अनेकांना वाटलं की आता मराठी भाषेचं काहीतरी व्याकरण असावं आहे ना, मराठी भाषेचं व्याकरण असावं। आता विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा तयार झाली म्हटल्याच्या नंतर तिचं काहीतरी हे असावं लागतं ना, नियम असावे लागतात काहीतरी। मग त्या नियमांना त्या ठिकाणी वळण देण्याचं काम त्या ठिकाणी मराठीमध्ये जर कोणी केलं असेल तर सर्वप्रथम इंग्रज अधिकाऱ्यांनी केले। कोण? इंग्रज अधिकाऱ्याने। कोण बरं? विल्यम कॅरी। कोण? विल्यम कॅरी। विल्यम कॅरी नामक एका व्यक्तीनं काय केलेलं आहे बरं? 1805 मध्ये काय केलं? एक इंग्रजी भाषेमधूनच मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिलं। ओके, इंग्रजी भाषेमधूनच मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकाचं नाव होतं द ग्रामर ऑफ, काय होतं? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज होतं। आलं का लक्षामध्ये? काय होतं? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, नॉट अ मराठी लँग्वेज। आलं का लक्षात? परंतु त्यांनी 1805 मध्ये विद्यार्थी मित्रांनो यांनी हे पुस्तक लिहिलं, परंतु त्याच्यामध्ये असंख्य अशा चुका होत्या। आलं का लक्षात? त्याच्यामध्ये असंख्य अशा चुका होत्या आणि विद्यार्थी मित्रांनो ते सगळ्या चुका त्या ठिकाणी विल्यम कॅरी यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थी मित्रांनो तो इंग्रजी या भाषेत आहे आणि ते मराठी व्याकरणाचं पुस्तक असल्याने त्या सुधारण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न त्या ठिकाणी काय झाला? फेल झाला। आता विद्यार्थी मित्रांनो ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतो है ना, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतो अशा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी, कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1836 मध्ये काय? 1836 मध्ये मराठी व्याकरणाचे मराठी भाषेतील, ओके, मराठी व्याकरणाचे मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिले। त्या पुस्तकाचं नाव विद्यार्थी मित्रांनो काय होते बरं? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण होते। आलं का लक्षामध्ये? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण होते। तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणी लिहिले बरं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1836 मध्ये लिहिले। मग विद्यार्थी मित्रांनो म्हणून यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात। आलं का लक्षामध्ये? म्हणून त्यांना काय म्हणतात गुरुजी? मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी भाषेचे पाणिनी त्यांनाच का म्हणतात? कारण की संस्कृत या भाषेमध्ये पाणिनी नामक एका व्यक्तीने काय केलं बरं? संस्कृत व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले। मग तीच कामगिरी मराठी भाषेमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली। ओके, म्हणून विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचे पाणिनी असा उल्लेख दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा करतो। आलं का लक्षामध्ये? आता विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हेच पुस्तक 1836 मध्ये कोण मुद्रित केलं बरं? गंगा शास्त्री फडके। कोण केलं? गंगा शास्त्री फडके यांनी विद्यार्थी मित्रांनो ते पहिले मुद्रित व्याकरण लिहिले। त्या पुस्तकाचं नाव काय झालं बरं? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण। वय त्या ठिकाणी वर्ष आणि पुस्तकाचे नाव एकच होते। फरक एवढाच आहे की गंगा शास्त्री फडके यांनी ते पुस्तक मुद्रित केलं होतं विद्यार्थी मित्रांनो। ओके, आता लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या पुस्तकामध्ये सुद्धा काय होत्या बरं? असंख्य चुका होत्या। आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिल्याच्या नंतर दादोबा पांडुरंग
पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं बरं, 1865 मध्ये काय केलं, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मराठी लघु व्याकरण लिहिलं. काय केलं, मराठी लघु व्याकरण लिहिलं. आणि 1881 मध्ये काय केलं, 1881 मध्ये त्यांनी काय केलं, महाराष्ट्र व्याकरणाची पूर्णिका, महाराष्ट्र व्याकरणाची पूर्णिका हा ग्रंथ लिहिला. आलं का लक्षामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न येऊन गेलेला आहे. तो प्रश्न कोणता, तर लक्षात घ्यायचं आहे मराठी व्याकरणाची गंगोत्री असं कोणत्या पुस्तकाला म्हटलं जातं. ओके, मराठी व्याकरणाची गंगोत्री असं कोणत्या पुस्तकाला म्हटलं जातं, तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्याचं उत्तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या पुस्तकाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं बरं, काय म्हटलं जातं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण याच पुस्तकाला मराठी व्याकरणाची गंगोत्री असं म्हटलं जातं. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणण्याचं कारण आणि मराठी भाषेचे पाणिनी त्यांना म्हणतात, ह्या साऱ्या संकल्पना आपण या पॉइंट मध्ये आपण बघितलेल्या आहे. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी. ओके, मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात बरं, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर. ओके, काय, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात, कारण की ते त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचे बरं, खूप सारे मराठीमधील निबंध लिहायचे. ओके, खूप सारे मराठीतील निबंध लिहायचे. त्यांनी लिहिलेले निबंध 1892 मध्ये निबंधमाला या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेत. ओके, मग तुम्हाला जर प्रश्न आला की विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेतील सर्वात पहिले निबंध मालाकार म्हणून कोणाला ओळखतात, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्यांचं नाव काय असणार आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर असणार आहे. आलं का लक्षामध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट जो काही पॉइंट आहे, मराठी भाषेचे जॉन्सन असं कोणाला म्हणतात. ओके, मराठी भाषेचे जॉन्सन असं कोणाला म्हणतात, तर आदरणीय विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचे जॉन्सन असे कोणाला म्हणतात, तर या ठिकाणी कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. काय म्हणतात बरं, कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात, कारण की विद्यार्थी मित्रांनो यांना बृहस्पती असे सुद्धा म्हणतात. आता कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणतात, मराठी भाषेचे जॉन्सन असं म्हणतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय म्हणतात, त्यांना बृहस्पती असे म्हणतात. बृहस्पती या शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो काय होतो बरं, बुद्धिमान असा होतो, हुशार असा होतो. मग विद्यार्थी मित्रांनो त्यांना बृहस्पती म्हणण्याचं असं कारण होतं की त्यांनी अतिशय कमी वयामध्ये काय केलं बरं, संस्कृत व्याकरण लिहिलं, संस्कृत लघु व्याकरण. ओके, त्याचबरोबर त्यांनी काय केलं, पद्य रत्नावली, पद्य रत्नावली हे त्या ठिकाणी काय केलं बरं, त्यांनी ग्रंथ लिहिला. ओके, पद्य रत्नावली हे काय केलं, त्यांनी लिखाण केलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणण्याबरोबरच त्यांना त्या ठिकाणी बृहस्पती असे म्हणतात. आलं का लक्षामध्ये. मग विद्यार्थी मित्रांनो हा काय झाला बरं, मराठी भाषेचे जॉन्सन असणार. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आधुनिक काळाकडे त्या ठिकाणी वळणार आहोत. त्या ठिकाणी मागचा जो काही काळ आहे तो या ठिकाणी थोडासा फार पाहूया, जो की मराठी भाषेच्या संदर्भामध्ये तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. ओके, तर ते कसे प्रश्न विचारले जातात, मराठी भाषेचे आद्य कवी कोण है ना, तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे, मराठी भाषेचे आद्य कवी कोण
कोण? तर लक्षात घ्या, त्याचबरोबर मराठी भाषेतील आद्य कवयित्री कोणाला म्हणतात? आलं का लक्षात? आद्य कवयित्री कोणाला म्हणतात? त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अजून एक तुम्हाला प्रश्न येतात, मराठी भाषेतील पहिले चरित्रकार कोणाला म्हणतात? आलं का लक्षात? त्यालाच आपण त्या ठिकाणी आद्य चरित्रकार असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हे 3 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत आणि ते वारंवार त्या ठिकाणी विचारले जातात. ओके, तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, मराठीतील सर्वात पहिले आद्य चरित्रकार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर माहीम भटाचा उल्लेख केला जातो. आलं का लक्षात? आद्य चरित्रकार म्हणून कोणाचा? माहीम भटाचा उल्लेख केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो का म्हणतात बरं? कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यांनी मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ म्हणजेच कोणता बरं? लीळा चरित्र नावाचा हा ग्रंथ लिहिला. आणि विद्यार्थी मित्रांनो लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ होता. तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 प्रकारचे या पॉइंटवर प्रश्न विचारले जातात. मराठीतील आद्य चरित्रकार कोण? माहीम भट है ना. तर लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर माही भटाने. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणता? लीळा चरित्र है ना. तर लक्षात घ्यायचं लीळा चरित्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणाच्या आठवणीचा संग्रह होता? तर कोणाच्या बरं? कोणाच्या? श्री चक्रधर स्वामीच्या आठवणीचा त्या ठिकाणी काय होता? तो संग्रह होता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो माहीम भटाने काय केलेलं आहे बरं? हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर त्यांनी गोविंद प्रभू चरित्र सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी हा पॉइंट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता लक्षात घ्यायचं मराठीतील सर्वात पहिले आद्य कवी कोणाला म्हणतात? आलं का लक्षात? मराठीतील सर्वात पहिले आद्य कवी कोणाला म्हणतात? तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आद्य कवी कोणाला म्हणतात म्हटल्याच्या नंतर कोणाला बरं? मुकुंदराज. कोणाला म्हणतात? मुकुंदराज यांना म्हणतात. ओके, मराठीतील सर्वात पहिले आद्य कवी म्हणून मुकुंदराज यांना म्हणतात. कारण का बरं? कारण की त्यांनी मराठीतील सर्वात पहिला आद्य ग्रंथ लिहिला. तो कोणता बरं? विवेक सिंधू नावाचा. आलं का लक्षामध्ये? काय केला? मराठीतील सर्वात पहिले आद्य कवी म्हणून मुकुंदराज यांना ओळखतात. आणि विद्यार्थी मित्रांनो मुकुंदराज यांनी काय केलं बरं? सर्वात पहिलं विवेक सिंधू नावाचा मराठीतील सर्वात पहिला आद्य ग्रंथ लिहिला. आलं का लक्षात? तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. तर लक्षात घ्यायचं मराठीतील सर्वात पहिले आद्य कवी कोण? मुकुंदराज. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो मराठीतील सर्वात पहिला आद्य ग्रंथ कोणता? विवेक सिंधू. अनेक वेळा आलेले प्रश्न आहेत हे. आणि त्याचबरोबर मराठीतील सर्वात पहिला आद्य ग्रंथ कोणी लिहिला? मुकुंदराजांनी. अशा विविध प्रकारे त्या ठिकाणी बदलून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणून मराठीतील सर्वात पहिले आद्य ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला. आणि आद्य ग्रंथ त्यांनी कोठे लिहिला जर असा प्रश्न आला तर विद्यार्थी मित्रांनो मुकुंदराजांचं जे काही जन्मगाव आहे कोणतं? बीड जिल्ह्यातील. कोणतं? बीड जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांनो कोणत्या बरं? अंबाजोगाई. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कधी बरं? 1210 मध्ये हा ग्रंथ लिहिला. लक्षात घ्यायचं कधी काय विचारेल हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो निश्चित कळणार नाही. परीक्षक आपल्याला म्हणू शकतो का बरं की नाही पोरांनो मी आज हे टाकणार आहे तेच वाचून या, असं बिलकुल म्हणू शकत नाही. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं एखादा पॉइंट तुम्हाला पुस्तकामध्ये दिला ना है ना, एखादा पॉइंट जर तुम्हाला ते पुस्तकामध्ये दिला तर विद्यार्थी मित्रांनो तो पॉइंट तुम्ही पाठ करून जाता आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला त्या ठिकाणी त्याच्या पुढचं येते. आणि जे पाठ तुम्ही करता ना ते तुम्हाला प्रश्नांच्या स्वरूपात येतं.
तर कसं, तर लक्षात घ्यायचं काय असणार, मराठीतील सर्वात पहिले आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोठे लिहिला असा प्रश्न आल्यास तुम्ही काय करणार बरं, तुम्हाला त्या ठिकाणी काय येणार, हे पाठ असावंच लागतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे काय आहे बरं, तर विद्यार्थी मित्रांनो यांनी मुकुंदराजांनी काय केलं बरं, काय केलं, संत ज्ञानेश्वराच्या अगोदर जर सजीवन समाधी घेणारे कोणी असतील तर मुकुंदराज होते. आलं का लक्षात. 1275 ते 1296 चा जो काही काळ होता तो संत ज्ञानेश्वरांचा होता आणि त्यांच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो काय केलेले आहे बरं, ते मुकुंदराज यांनी सजीवन समाधी घेतली. 1275 ते 1296 या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो संत ज्ञानेश्वरांनी 96 मध्ये काय केलं, काय केलंय, सजीवन समाधी घेतली ना. मग त्याच्या अगोदर जर कोणी समाधी घेतली तर ते कोण घेतली, मुकुंदराज यांनी घेतली. आलं का लक्षात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आद्य कवी तर झाले, मग मला सांगा जर चित असेल त्याला पट असणारच है ना, म्हणून मराठीतील सर्वात पहिल्या आद्य कवयित्री कोण असा जर प्रश्न आला तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आद्य कवयित्री कोण, तर या ठिकाणी आद्य कवयित्री कोण, महदंबा. कोण बरं, महदंबा. आता महदंबा म्हटल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तिलाच काय म्हणतात बरं, महदायिसा. काय म्हणतात, महदायिसा. ओके, महदंबा तिलाच महदायिसा. मग महदंबेला त्या ठिकाणी आद्य कवयित्री का म्हणतात, त्याच्या मागची काय कारण आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं सर्वात अगोदर आद्य कवयित्री समजली जाणारी महदंबेने काय केले बरं, त्या ठिकाणी धवळे लिहिले आणि त्यांनी लिहिलेले धवळे काय झाले बरं, काय केले, महदंबेचे धवळे. काय, महदंबेचे धवळे म्हणून प्रसिद्ध झाले पुस्तक रूपाने. आता सध्याला धवळे त्या ठिकाणी गायलं जात नाही. पहिलं ज्या वेळेला लग्न व्हायचे त्यावेळेला 15-15 दिवस त्या ठिकाणी लग्न चालायचे है ना. 15-15 दिवस बैलगाडी कोणी चालत त्या ठिकाणी भाकरी बांधून घेऊन त्या ठिकाणी लग्नाला जायचे. आता लग्नाच्याच वेळेला यायचं कोणी कोणी तर फक्त जेवायलाच येते, बरोबर आहे की नाही. मग लग्नाच्या वेळेला यायचं, 4 अक्षदा टाकायच्या, जे काही लग्नामध्ये केलेलं त्या ठिकाणी जेवण करायचं आणि त्या ठिकाणी लगेच एक नवरी नवर देवासोबत अशी फोटो काढली की त्या ठिकाणी निघायचं है ना. पण पूर्वीचा काळ होता विद्यार्थी मित्रांनो, 1-1 महिना 15-15 दिवस त्या ठिकाणी लग्न चालायचे, संपूर्ण नातेवाईक एकत्र यायचे आणि जे काही असेल चटणी भाकर ते मिळून खायचे है ना. मग विद्यार्थी मित्रांनो त्यांना विवाह प्रसंगी काहीतरी त्या ठिकाणी करमणूक करायचे. आता आहे ना करमणूक प्रत्येकापाशी मोबाईल आहे, ती करमणूक झाली, बरोबर आहे. 10 माणसं आपण विद्यार्थी मित्रांनो बसायलो, परंतु 10 माणसं एकमेकांना विचारणा केलो की अरे मम्मी कशी आहे, पप्पा कसे आहे, तुझे वडील कसे आहेत, तुझे बाबा कसे आहेत, काका कसे आहेत, तुझी तब्येत कशी आहे, तू असा का बसतोयस, असं त्या 10 माणसांमध्ये एकाला जर त्या ठिकाणी थोडासा त्रास असेल त्याला कोणी विचारणा चाललंय का बरं, कारण सगळेच त्या ठिकाणी मोबाईल मध्ये मग्न आहेत. कोण फेसबुक बघतंय, कोणी यूट्यूब बघतंय, तर कोणी काही ना काही इन्स्टा बघतंय, तर कोणी कोणी तर असंच येडं झाले है की नाही बरं. ते व्हिडिओ अरे कुमार अरे हे कर, अरे ते कर, अरे वेड्यासारखं काय. मला वाटलं ते मोबाईललाच बोलायले, पण नाही, तिकडून कोणीतरी आवाज येतोय मोबाईल मध्ये, बरोबर हे करते ते करते. तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, पहिलेचे दिवस त्या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण पाश्चात्य संस्कृतीचा त्या ठिकाणी काय केल्या बरं,
काय केला, अंगीकार केला आणि ते मागचे दिवस त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बिलकुल त्या ठिकाणी आता दिसत नाहीत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सध्याच्या पिढीला एक मानसिकतेमध्ये बदल आणि थोड्या थोड्या गोष्टीवरून चिडचिडेपणा, अभ्यास केलेला बिलकुल लक्षात राहत नाही, त्याचबरोबर डिप्रेशन ही त्या ठिकाणी स्थिती असते सर्वांची. अशा वेळेमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ आहे तो टाकणारच आहे आपल्या चॅनलवरती. तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, ते त्या ठिकाणी हे करा. परंतु त्यावेळेला आपले महदंबेने असे अनेक धवळे लिहिले आणि ते धवळे कधी काम पडायचे बरं? धवळे कशाला म्हणतात ते जर प्रश्न आला तर, विवाह प्रसंगी नवरदेवाविषयी, ओके, विवाह प्रसंगी नवरदेवाविषयी नवरदेवांचे वर्णन करणाऱ्या गाण्यांना धवळे असे म्हणतात. आलं का लक्षात? असे असंख्य धवळे त्यांनी त्या ठिकाणी लिहिले. मग विद्यार्थी मित्रांनो, म्हणून त्यांना मराठी भाषेतील पहिल्या आद्य कवयित्री असे म्हणतात. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठीमध्ये अनेक अशा संकल्पना आहेत. आता आद्य कवी झालं, आद्य कवयित्री झालं. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आधुनिक मराठी कवितेचे, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? ओके, अनेक विद्यार्थ्यांना अनेक वेळा हा कोणत्याही परीक्षेला त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, काय असणार आहे बरं? आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो कोणाला म्हणतात बरं? केशवसुताला म्हणतात. आणि केशवसुतालाच का म्हणतात ते कारण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. केशवसूत, केशवांचा सूत म्हणजे कोण? कृष्णाजी केशव, कृष्णाजी केशव दामले, कृष्णाजी केशव दामले, दामले ते त्यांचं पूर्ण नाव आहे केशवसुतांचं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणण्याचं कारण असं आहे की लक्षात घ्यायचं, सर्वप्रथम आपल्या मराठीमध्ये संत काव्य आणि पंतकाव्य याच परंपरा आणि याच रचना होत्या. परंतु त्या संत काव्य आणि पंतकाव्य यांना थोडंसं काय केलं त्यांनी, बाजूला सारलं आणि बेफामपणे निसर्गावरती, मैत्रीवरती बेफामपणे मुक्तपणे कविता रचायला जर कोणी सुरुवात केलं आपल्या मराठीमध्ये तर केशवसुतांनी केलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून त्यांना त्या ठिकाणी विचारलं जातं. आणि त्यांना त्याचं दुसरं एक कारण म्हणजेच काय असणार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इंग्रजीमधील 14 ओळीचा, इंग्रजीमधील 14 ओळीचा सॉनेट हा काव्य प्रकार रोमॅन्टिक समजला जातो ना, सौंदर्यवादी समजला जातो हा इंग्रजी काव्यामध्ये. कोणता काव्य प्रकार? सॉनेट हा काव्य प्रकार मराठीमध्ये सुनीत या नावाने आणला. अनेक वेळा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला गेला विद्यार्थी मित्रांनो, काय विचारला गेला बरं? की सुनीत हा काव्य प्रकार मराठीमध्ये कोणी आणला? तर कोणी आणला बरं? केशवसुतांनी आणला. मग विद्यार्थी मित्रांनो म्हणून त्यांना काय म्हणतात? आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणतात. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आहे बरं? या ठिकाणी आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक झाल्याच्या नंतर आधुनिक मराठी कवितेच्या जननी कोणाला म्हणतात? पहिलं ऑप्शन असतंय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बहिणाबाई. कोण असतंय? बहिणाबाई चौधरी. ओके, तर लक्षात घ्यायचं आदरणीय विद्यार्थी मित्रांनो, बहिणाबाई चौधरी हे उत्तर अतिशय चुकीचं असणार आहे. कारण त्यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणत नाहीत, तर बहिणाबाई चौधरी यांना काय म्हणतात बरं गुरुजी? आधुनिक ओवीच्या जननी म्हणतात. आधुनिक ओवीच्या जननी असे म्हणतात. कोणाला? बहिणाबाई चौधरी यांना. मग आधुनिक मराठी कवितेच्या जननी कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो कोणाला बरं? सावित्रीबाई फुले. स्त्री
शिक्षणाची जननी स्त्री शिक्षण सर्वप्रथम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी काय म्हणतात, आधुनिक मराठी कवितेच्या जननी असे म्हणतात। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले, सावित्रीबाईंची गाणे, सुबोध रत्नाकर या साऱ्या कविता त्या ठिकाणी काव्यसंग्रह हे ते त्यांनी त्या ठिकाणी काय केले, आधुनिक पद्धतीने रचल्या, म्हणून त्यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणतात। ह्या दोघांमधला फरक लक्षात घ्यायचा आहे। बहिणाबाई चौधरी यांना आधुनिक ओवीच्या जननी असे म्हणतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या साऱ्या संकल्पना तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे। मागे तुम्हाला प्रश्न आलेला होता, अनेक वेळा पोलीस भरतीला त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो, मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात? मराठी नवकाव्याचे जनक, मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो बाळ सीताराम मर्ढेकर यांना या ठिकाणी काय म्हणतात गुरुजी? मराठी नवकाव्याचे जनक असं म्हणतात। त्यांचा विद्यार्थी मित्रांनो कोणता बरं? शिशिरागमन, कोणता परीक्षेला विचारलेले हे काय आहे? साहित्य आहे। शिशिरागमन हे साहित्य त्यांचं अतिशय प्रसिद्ध आहे। आलं का लक्षामध्ये? म्हणून विद्यार्थी मित्रांनो मराठी नवकाव्याचे जनक म्हणून बाळ सीताराम मर्ढेकर यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं। ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असे अनेक बरेचसे पॉइंट आहेत मराठीमध्ये जेणेकरून ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न नेहमी विचारला जातो। ओके, मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते? आलं का लक्षात? मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र म्हटल्याच्या नंतर त्याचं त्या ठिकाणी दर्पण आहे ना। तर लक्षात घ्यायचं आता दोघांमधला काय फरक असणार। जर तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारला की मराठीतील सर्वात पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते, है ना, आता या ठिकाणी दैनिक वर्तमानपत्र म्हटल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल बरं? थोडासा काय होईल? त्रास होईल। पण लक्षात घ्यायचं या ठिकाणी दैनिक वर्तमानपत्र म्हणलं की पहिलं ऑप्शन दर्पण असतं, पहिले दैनिक वर्तमानपत्र असं म्हटल्याच्या नंतर लगेच विद्यार्थी त्या ठिकाणी दर्पणवर गोल करतात, परंतु ते उत्तर अत्यंत चुकीचं असणार। कारण का मराठीतील सर्वात पहिले वर्तमानपत्र दर्पण हे आहे, परंतु ते त्या ठिकाणी काय होतं बरं गुरुजी? साप्ताहिक होतं, है ना, ते साप्ताहिक होतं। मग लक्षात घ्यायचं आहे दर्पण हे साप्ताहिक होतं म्हणजे दर 7 दिवसाने प्रसिद्ध व्हायचे। दैनिक म्हणजे काय? दररोज प्रसिद्ध होणारे। साप्ताहिक म्हणजे काय? दर 7 दिवसाने प्रसिद्ध होणारे। पाक्षिक म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो दर 15 दिवसाने प्रसिद्ध होणारे। मासिक म्हणजे काय? हे दर महिन्याने प्रसिद्ध होणारे। आणि विद्यार्थी मित्रांनो ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हणतात? नियतकालिक म्हणतात। आलं का लक्षामध्ये? ओके, 6 महिन्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्ध होतं त्याला त्या ठिकाणी षण्मासी म्हणतात, आणि जे वर्षाने प्रसिद्ध होतं त्याला त्या ठिकाणी वार्षिक म्हणतात। मग विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे। मराठीतील सर्वात पहिले वृत्तमानपत्र दर्पण हे असून हे दर्पण 6 जानेवारी 1832 मध्ये बाळशास्त्री कोण? बाळशास्त्री जांभेकर यांनी त्या ठिकाणी काय केलं बरं? बाळशास्त्री जांभेकर यांनी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केलं? सर्वात पहिलं काढलं, है ना।
6 जानेवारी 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी त्या ठिकाणी दर्पण नावाचे त्या ठिकाणी पहिले मराठीतील वृत्तमानपत्र काढले आणि 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक किंवा मुक्तिदाता म्हणतात. आलं का लक्षामध्ये? अतिशय महत्वाचे पॉइंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आज जो काही लेक्चर व्हायला आहे ते खूप छान पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण मराठीतील विशेष पॉइंट मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे, जेणेकरून ते परीक्षेला 1000 वेळा विचारलेत आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये हेच पॉइंट असणार आहे. इतिहास कधी बदलत नसतो. आलं का लक्षात? मराठी भाषेचा इतिहास कधी बदलत नसतो. कोणताच इतिहास कधी बदलत नसतो. तर लक्षात घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे इतिहास त्या ठिकाणी आहे. तो इतिहास कोणी बदलू शकतो का? नाही ना, बिलकुल नाही. आलं का लक्षात? कारण की त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. मला सांगा, आता स्वराज्य स्थापन कोणी करू शकतंय का? नाही. इतिहास कधी कोणी बदलू शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आता तो इतिहास त्या ठिकाणी बदलू शकत नाही. तसंच मराठी व्याकरणाचा इतिहास कोणी बदलू शकतं का बरं? आता मराठीतील सर्वात पहिलं दैनिक वर्तमानपत्र म्हणजे दर्पण या नावाने कोणी सुरू करतं का? नाही. पहिलं ते पहिलंच असतं. म्हणून त्या ठिकाणी ही संपूर्ण माहिती अतिशय महत्वाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1832 मध्ये त्यांनी ते लिहिलं, म्हणून त्यांना जनक किंवा मुक्तिदाता असं म्हणतात. त्यांचा जन्मदिवस आपण बर्थडे साजरा करत असतो. त्यांचा जन्मदिवस 6 जानेवारी आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ते त्या ठिकाणी काय करतात बरं? आपल्या महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं? पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय का विद्यार्थी मित्रांनो, 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर हे काय झाले बरं? जन्मले आणि त्यांनी मराठीतील सर्वात पहिलं वर्तमानपत्र काढण्याचं काम केले. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ते मराठीतील आद्य पत्रकार होते, है ना. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी दैनिक वर्तमानपत्र काढलेलं नाही. तर मराठीतील सर्वात पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते म्हटलं तर कोणतं बरं? तर विद्यार्थी मित्रांनो, कोण बरं? कृष्णशास्त्री पंडित यांनी काढलं. काय केलं? कृष्णशास्त्री पंडित यांनी 1849 रोजी कोणतं होतं बरं त्या ठिकाणी? ज्ञानप्रकाश. ओके, काय होतं? ज्ञानप्रकाशन हे वर्तमानपत्र त्यांनी दैनिक काढलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला माहिती लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रश्न पडतोय. काय प्रश्न पडतोय की लक्षात घ्यायचं, मराठीतील सर्वात पहिली सामाजिक कादंबरी कोणती? है ना, मराठीतील सर्वात पहिली सामाजिक कादंबरी कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं, मराठीतील सर्वात पहिली सामाजिक कादंबरी सामाजिक. ओके, आता लक्षात घ्यायचं, सामाजिक कादंबरी कोणती म्हटलं की लगेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कळते की यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही मराठीतील सर्वात पहिली सामाजिक कादंबरी आहे आणि ही कादंबरी त्या ठिकाणी कोणी लिहिली? बाबा पद्मनजी मुळे यांनी लिहिली. आलं का लक्षामध्ये? बाबा पद्मनजी मुळे यांनी लिहिली. मग विद्यार्थी मित्रांनो, यमुना पर्यटन ही कादंबरी कशावर आधारलेली आहे असे अनेक प्रश्न विचारतात. तर अनेक वेळा विद्यार्थी मित्रांनो, ती मराठीतील सर्वात पहिली सामाजिक कादंबरी असल्याने पहिलं ऑप्शन येतं त्या ठिकाणी कशावर बरं? समाजावर. कशावर? समाजावर. त्याच्यानंतर या ठिकाणी येतं धार्मिकतेवर. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो येतं काय येणार बरं या ठिकाणी विषमतेवर, त्याच्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय येतं बरं स्त्रियांवर होणारे वेगवेगळे अन्याय अत्याचारावर म्हणजेच काय स्त्री विमोचनावर। आलं का लक्षामध्ये? आता लक्षात घ्यायचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय काय असणार आहे, मराठीतील सर्वात पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही असून ही कादंबरी बाबा मुळे यांनी 1857 मध्ये लिहिली। ती कादंबरी खालीलपैकी कशावर आधारलेली आहे? तर सामाजिक कादंबरी आहे म्हणून समाजावर आधारित असलेली आहे असे 80% विद्यार्थी जरी म्हटले तरी ते अत्यंत चुकीचे आहे। तर कशावर बरं स्त्री विमोचनावर आधारलेली आहे। आलं का लक्षात? आता स्त्री विमोचन म्हणजे वेगवेगळे अन्याय अत्याचार होते। आलं का लक्षात? ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो स्त्रियांचा त्या ठिकाणी पती वारला जायचा, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो मरण पावायचा, त्यावेळेला त्यांना सती प्रथा ही काय होती बरं? सती जाणे ही एक प्रथा होती है ना। सती जाणे ही प्रथा अत्यंत भयानक होती, कारण की आपला पती मरण पावला या दुःखामध्ये त्या ठिकाणी ती विरहत असताना काय त्या दुःखामध्ये असताना तिला त्या पती सोबतच सरणावर जिवंत जाळल्या जाई अशी त्या ठिकाणी अनिष्ट ही प्रथा त्या ठिकाणी होती। मग विद्यार्थी मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी इंग्रजांच्या एका जनरलला त्या ठिकाणी लक्षात म्हणजे सोबत घेऊन ती प्रथा त्यांनी त्या ठिकाणी बंद केली। तर लक्षात घ्यायचं आहे ती समाजावर आधारलेली बिलकुल नाही, स्त्री विमोचनावर आधारलेली होती। म्हणून विद्यार्थी मित्रांनो यमुना पर्यटन ही मराठीतील सर्वात पहिली सामाजिक कादंबरी आहे। आलं का लक्षामध्ये? ओके, आता बघा तर सामाजिक कादंबरी झाली तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऐतिहासिक कादंबरी कोणती बरं? मराठीतील सर्वात पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती बरं? मोचनगड आहे। तुम्हाला प्रश्न येतोय की मराठीतील सर्वात पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी, ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती? मोचनगड आहे। ती 1871 मध्ये रामचंद्र भिकाजी गुंजीकर, लक्षात घ्यायचं गुंजीकरांचं पूर्ण नाव काय होतं? रामचंद्र भिकाजी गुंजीकर होती। आलं का लक्षात? त्यांनी त्या ठिकाणी मराठीतील सर्वात पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली। आता तुम्हाला प्रश्न येतोय विद्यार्थी मित्रांनो काय बरं सध्याला कालपर्वाच्याच झालेल्या पोलीस भरतीला तुम्हाला प्रश्न विचारला की विद्यार्थी मित्रांनो आधुनिक कादंबरीचे जनक कोणाला म्हणतात? है ना, आधुनिकचा समानार्थी शब्द त्या ठिकाणी काय आहे? काय आहे? प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी काय आहे? अर्वाचीन। आलं का लक्षात? अर्वाचीन कादंबरीचे जनक, आधुनिक कादंबरीचे जनक कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो कोणाला बरं? ह ना आपटे। काय? ह ना आपटे म्हणजेच हरी नारायण आपटे यांना या ठिकाणी काय म्हणतात बरं? आधुनिक कादंबरीचे जनक म्हणतात। मग त्यांची पहिली आधुनिक कादंबरी कोणती? हरिनारायण आपटे यांची आधुनिक कादंबरी विद्यार्थी मित्रांनो कोणती? तर लक्षात घ्यायचं आहे कोणती असणार आहे बरं? तर त्या ठिकाणी पण लक्षात कोण घेतो, पण लक्षात कोण घेतो ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आहे बरं? त्यांची आधुनिक कादंबरी आहे। आलं का लक्षामध्ये? ह्या साऱ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, अन्यथा 1 मार्क जातो। आलं का लक्षात? रिझल्ट 10 मार्कांना तुम्हाला त्या ठिकाणी कधीही जात नाही, मी वारंवार सांगतोय। रिझल्ट वेटिंग वर असला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय ज्याचा रिझल्ट 15 मार्कांनी गेला त्याच्या बरोबरच तुम्ही आहात। आलं का लक्षात? कारण की तुम्ही वेटिंग वर आहात ना, तर वेटिंग वरच राहणार आहात। कारण का नोकरी कोणाला सोडू वाटायली का? नाही ना, कोण सोडणार आहे नोकरी? रात्रंदिवस मेहनत घेतलेला विद्यार्थी त्याला नोकरी लागले तो नोकरी सोडू शकतो का? बिलकुल नाही। त्यासाठी तुम्ही 10 मार्कांना मागे राहा,
तुम्ही त्या ठिकाणी एका मार्कानं मागे राहा की तुम्ही वेटिंगवर राहा, विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला काही फरक पडणार नाही। आलं का लक्षात? जेव्हा तुम्ही लागाल त्याच वेळेला विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट आला, तुम्ही जिंकलात। आलं का लक्षात? म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे वेटिंगवर आहे ना त्याला त्या ठिकाणी या एका मार्काचं महत्त्व कळतंय। तो विचार करतोय की त्या ठिकाणी खरंच मला जर 1 मार्क पडला असता, हे जर मी व्हिडिओ बघितला असता आणि हे बघितल्याच्या नंतर या व्हिडिओच्या माध्यमामध्ये सरांनी घेतलेला जर 1 मार्क त्या ठिकाणी जर मला पडला असता ना, घेतलेल्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या माहितीमध्ये, संपूर्ण माहिती मी देत आहे, लक्षात घ्यायचं। ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी एका पुस्तकामधून कधीच मिळत नाहीये। आलं का लक्षात? मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही माहिती तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या आणि 1 मार्क मिळवा। विद्यार्थी मित्रांनो 1 व्हिडिओमध्ये 1 मार्क जर तुम्हाला कोणत्याही परीक्षेला, पोलीस भरतीच नाही, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक व इतर तत्सम स्पर्धा परीक्षा, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा असोत, कोणत्याही असो, त्यामध्ये 1 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी 100% निश्चितच मिळणार आहे। म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा जो शेवटचा पॉइंट आहे या ठिकाणी, शेवटच्या पॉइंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अतिशय 2 महत्त्वाचे पॉइंट आहेत। एक म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी दिन केव्हा साजरा केला जातो, आणि विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा दिन काल परवा प्रश्न आलेला आहे, अनेक वेळा प्रश्न आलेला आहे। मराठी भाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन। ओके, मराठी भाषा गौरव दिन। आलं का लक्षात? आता असे अनेक प्रश्न येतात, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी दिन 21 फेब्रुवारी, त्याच्यानंतर या ठिकाणी मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन हे या ठिकाणी कधी बरं? 27 फेब्रुवारी। ओके, काय 27 फेब्रुवारी या दिवशी साजरे केले जातात। ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काय असणार, अतिशय महत्त्वाचा पॉइंट तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जातात। मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरे केले जातात? तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। अनेकांना प्रश्न पडतोय विद्यार्थी मित्रांनो 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो? कोणाच्या? तर विद्यार्थी मित्रांनो काय बरं? कुसुमाग्रज है ना, कुसुम आणि अग्रज है की नाही? अग्रज म्हणजे काय बरं? आधी जन्मलेला है ना। अनुज म्हणजे काय बरं? नंतर जन्मलेला, बरोबर आहे। मग या ठिकाणी कुसुमाग्रज, कुसुमाग्रज म्हटल्याच्या नंतर काय असणार आहे? कुसुमच्या अगोदर कोण जन्मला बरं? विष्णू। आलं का लक्षात? कोण जन्मला? विष्णू। मग लक्षात घ्यायचंय कुसुमाग्रज या टोपण नावाचे कवी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवस कोणता आहे? 27 फेब्रुवारी। म्हणून त्यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी काय करतात? मराठी भाषा गौरव दिन करतात। आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन त्यांच्याच काय ह्याच्यामध्ये हे करतात बरं? कारण की त्यांनी मराठीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी काय केलेली आहे? साहित्य कार्य केलेले आहे। आम्ही ज्या वेळेला पूर्वी 9वीला होतो तर आमचे आदरणीय गुरुवर्य गोविंदराव सर जे होते, गोविंदराव चौधरी सर, आणि ते खूप छान पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी शिकवायचे। त्यांनी आम्हाला एक कणा नावाची कविता त्या ठिकाणी लिहिली होती, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला शिकवली होती, आणि ती कणा नावाची कविता कुसुमाग्रज यांची आहे। ओके, काय असणार आहे त्या कणा नावाच्या कवितेमध्ये?
तर तशा पद्धतीच्या कविता त्या ठिकाणी कोणी लिहिल्या, कुसुमाग्रज यांनी लिहिल्या, म्हणून त्या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर उठला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून. है ना, खूप छान कविता होती ती. पूर्ण त्या ठिकाणी कधी वेळ भेटला तर मी ती कविता पूर्ण म्हणून दाखवेल तुम्हाला. हा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि मराठी भाषा भाग क्रमांक 2 आपण त्या ठिकाणी बघितला. आता भाग क्रमांक 3 मध्ये अतिशय महत्वाची म्हणजेच काय, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आणि विद्यार्थी मित्रांनो लिपी आणि व्याकरण, हा मराठी भाषा भाग क्रमांक 3 मध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच जर तुम्हाला माहिती आवडली असं तुमच्या मनाला वाटलं ना, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि निर्मिती MPSC अकॅडमी, निर्मिती अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांपर्यंत होत करू, गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मराठीबद्दल त्या ठिकाणी मी देत आहे आणि देण्याचा प्रयत्न करूयात. त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं अशा सर्व विद्यार्थ्यांचा मी आभारी आहे. अजून त्या ठिकाणी सहकार्य करा ही माझी आशा आहे. एवढेच त्या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद. भेटूत आपण उद्या ठीक 4 वाजता. ओके, थँक्यू.